मला आपल्या परीसाठी हे घर वाचवायचंय. सॉरी, मी वाचवणारच. निर्णय आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे. हे बघा नेहाजी, तुम्ही आपल्या लग्नाचा निर्णय घ्यायला जर वेळ लावला असता ना, मला काही वाटलं नसतं. मी थांबलो असतो, मी वाट बघितली असती. पण इथे तसं नाहीये. माझे हात कायद्याच्या दगडाखाली आहेत. एका बाजूला मला बँक नावाच्या अजस्त्र राक्षसाशी लढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या परीचं राज्य वाचवायचं. नेहाजी, निर्णय सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मी तयार. ठरलं तर मग तुमची लढाई बंद, माझी लढाई सुरू. नेहा, अरे यश, ये ना. सॉरी टू से, आम्ही काहीतरी प्रायव्हेट बोलतोय. माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज आम्हाला जरा प्रायव्हसी देता. सॉरी. मी ऍक्च्युली काका काकूंकडे आलो होतो. त्यांनी बोलवलं होतं मला. गुरुजी येणार आहेत तुमच्याच लग्नाची तारीख ठरवायला. मी बाहेर आहे. थँक्यू. बसा ना. नेहाजी, तुम्ही इमोशनल होऊन हा निर्णय घेताय का? अजिबात नाही. माझ्यासाठी हे घर किती महत्वाचं आहे हे तुम्ही बरोबर ओळखलं. हे घर माझ्या हातून जात होतं याचं सगळ्यात जास्त दुःख मला होत होतं. हे घर म्हणजे फक्त डोक्यावरचं छप्पर नाही हो, हे माझ्या परीचं भविष्य आहे. असं समजा की परीच्या शिक्षणापासून ते सगळ्या गोष्टीची ही एक शेवटची तरतूद आहे. आतापर्यंत तुम्ही मला रिक्वेस्ट करत होता, पण आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, हे घर वाचवा प्लीज. अरे चला ना मग. तुम्ही दोघं इतका वेळ आत काय करताय? अजून लग्नाला वेळ आहे तुमच्या. चला, गुरुजी आलेत, कळलं का? आणि वाट बघतायत सगळे. लवकर चला चला चला. गुरुजी, आता पटकन जवळचा मुहूर्त काढा बरं. हे दोघे जण आले का? अरे मागे राहिले वाटतं. अगं काय किती वेळ, ये पटकन. आले आले आले. या दोघांचं लग्न आहे का? काय बोलाच की तुम्ही असे? तुम्ही कुठे गेला होता? किती लेट केला तुम्ही यायला? उगाच गोंधळ होतो ना मग. हे दोघं, या दोघांच्या लग्नाचं चाललंय. अहो तुम्ही बसा ना. बरं, ते जवळचा मुहूर्त कुठला आहे सांगा ना जरा. हो थांबा, मला पाहू देत ना.
पुढल्याच आठवड्यात 2 मुहूर्त आहेत. चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा नाही का? मला असं वाटतं पहिला म्हणजे आधीचा जो मुहूर्त आहे तो फायनल करूया. ठीक आहे, मग पहिल्याच मुहूर्तावर लग्न लावून देऊ. चला तर ठरला मुहूर्त. देवासमोर साखर ठेवते. नेहा, जरा साखरेचा डबा काढून देतेस? हो, पण ते हॉलचं काय करायचं? अहो, घरगुती करायचं ठरलंय ना. काय झालं? तुम्ही सगळे इथे काय करताय? आई, अगं परी, तुला माहितीये का तुझ्या आईचं आता लग्न ठरलंय. ते पण पुढच्याच आठवड्यात आहे. नेहा, तुझं अभिनंदन हा. आणि अभिनंदन जावई बापू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर तुझं अभिनंदन करायला हवं. यश, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. आता फक्त हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडलं म्हणजे झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहाजी. तुम्हाला पण. अगदी दृष्ट लागावी असा जोडा आहे हा तुम्हा दोघांचा. आमच्या नेहाला उशिरा का होईना पण अगदी मनासारखा नवरा मिळाला. आता तिला कोणाच्या आधाराची गरज नाही. चला चला सगळी टाळ्या वाजवा. पहिले मीच वाजवते. वाजवा वाजवा. परी, अगं परी, काय झालं बाळा? एवढे सगळे नवीन ड्रेस आहे तिला, तरी तिला नवीन ड्रेस घ्यायचा. त्या ओजसने पण त्याच्या मामाच्या लग्नात नवीन ड्रेस घातला होता. हो का? हो, मला पण आईच्या लग्नात नवीन ड्रेस हवाय. लग्नामध्ये सगळेच नवीन ड्रेस घेतात ना, मग मला नको का? हे बघ, हे तुझं जास्त होतंय. हो, काही चुकीचं बोलत नाहीये ती. मी म्हणतो काय चुकलं तिचं? आईच्या लग्नात थोडं मिरवावंसं वाटलं तिला, तो काय बिघडलो? वहिनी तू इथे? येऊ का? परांजपेंनी मला बोलवलं. या परांजपे या. बसा बसा, आता जावई बापू होणार तुम्ही. बसा बसा. पोहे खाणार का तुम्ही? नाही, नको.